नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची पर्याय ही कादंबरी आणि आज भाग 10वा. त्या रात्रीही नशिबात झोप नसावी. पोलिसांचे सगळे सोपस्कार आटोपल्यावर आणि सोनालीची डेडबॉडी तिथून हलवल्यावर मला घेऊन पाटील पोलीस हेडक्वार्टरला आले. तोवर सकाळचे 7 वाजले होते. मुंबईतून उचलून ना एखाद्या निर्जन बेटाव नेऊन सोडण्याच्या लायकीचा माणूस येतो. पाटील काहीशा रागानं म्हणाले, अहो आता ह्यात माझी काय चूक आहे? झोप नसल्यामुळे माझ्याही आवाजात काहीसा चिडकेपणा आला होता. राजेसाहेब, त्यात तुमचे काय चूक आहे? पाटील कपाळावर आठ्या घालत उपहास गर्भस्वरात म्हणाले, चूक तर माझीच आहे. पोलिसात नोकरी करण्याचा मूर्खपणा जो मी करून बसलोय ना, आणि नुसती नोकरी करायचं नाही बरं का, तर ज्या शहरात तुझ्यासारखा बानगडबाज माणूस राहतो त्या शहरात इन्स्पेक्टर म्हणून चार्ज घेण्याचा गाढवपणा पण करून बसलोय. पाटील साहेब, असा त्रागा करून काही फायदा होणार आहे का? माझ्या डोक्यावर सगळ्याचं खापर फोडून काही केस सॉल्व्ह होणार आहे? मग तसं असेल तर तुला चांगलं आठवतं? माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत पाटलाने विचारलं, बाहेर पडताना तो आपल्या फ्लॅटला कुलूप घातलं होतं का? अगदी चांगलं आठवतं आहे. मग ती सोनाली फ्लॅटमध्ये कशी शिरली? आता ते मला कसं माहिती असणार? कदाचित तिच्या आधी खुनी तिथे पोचला असावा आणि त्यांनी कुलूप उघडलं असावं. पाटील हुंकारले आणि मग क्षणभर थांबून म्हणाले, त्यांनी तुझ्यावर हल्ला केला होता, तू त्याचा चेहरा बघितला नाही का? नाही ना, कारण फ्लॅटमध्ये अंधार होता. तो कोण होता याचा तुला काय अंदाज आला आहे का? नाही हो, त्यांनीच सोनालीचा खून केला असं तुला वाटते? खात्री नाही, पण शक्यता आहे. बॉडीला तू हात लावला होता का? नाही हो. बॉडीच्या जवळ गेलता का तू? नाही. तर मग तुझ्या शर्टाच्या कॉलरला रक्त कसं लागलं? पाटील साहेब, तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास नाही आहे का काय? किती वेळा मी सांगितलं की त्या आगंतुकाबरोबर माझी झटापट झाली होती, त्यातच माझ्या नाकातून वगैरे कुठून तरी रक्त आलं असेल आणि माझ्या कॉलरला ते लागलं असेल. शक्य असा एखादा आगंतुक खरोखर तुझ्या फ्लॅटमध्ये घुसला असेल ना तर. म्हणजे काय? म्हणजे हेच ना का त्या आगंतुकाची निर्मिती तुझ्या कल्पनेचा आविष्कार नसेल तर? वाह, काय तुमचा अंदाज आहे पाटील. म्हणजे मी स्वतःला मारहाण करून घेतली? मला तर कुठं तुला मारहाण झालेली दिसतच नाही. ठीक आहे, मग तो कोटाचा खिस्सा जो फाटून माझ्या हातात आला आहे त्याचं काय स्पष्टीकरण आहे तुमच्याजवळ? ते पण तुझ्या चालक डोक्यातनं निघालेली आयडिया असेल. आपल्या फ्लॅटमध्ये खरोखरच एक आगंतुक शिरला होता या गोष्टीची पुष्टी करण्यासाठी तू आपल्याच एखाद्या खोटाचा खिस्सा फाडून तो पुरावा तयार केला नसशील कशावरनं? धन्य आहे पाटील साहेब, तुमची खरंच धन्य आहे. मी दोन्ही हात कोपरापासून जोडत कुत्सित स्वरात म्हणालो. पोलिसांचं डोकं आपल्या अंगावरच्या युनिफॉर्मसारखं खाकी असतं हे आजवर ऐकून होतो, पण आज त्याचा प्रत्यक्ष अनुभवच आला आहे मला. शटापा तू. पाटील गरजले. अरे काय शटअप म्हणताय? त्यांच्या गरजण्याला भीक न घालता मी म्हणालो, जे समोर दिसतंय त्याच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही तारे तोडताय आणि बरं मला शटअप म्हणताय. पाटील काहीही न बोलता नुसते उग्र नजरेनं माझ्याकडे बघत राहिले. चला, क्षणभर तुम्ही म्हणताय तसं मीच माझ्या कोटाचा खिसा फाडला असं समजू. मग तो खिसा फाटलेला कोट कुठं गेला? तुम्ही घेतली ना माझ्या सगळ्या फॅटची जडती? अरे मी यायच्या आधी तू तो कोट कुठेतरी फेकून दिला असेल. पाटील शांतपणे म्हणाले. पाटील साहेब, तुमच्या ह्या बोलण्यातनं तुम्हाला नेमकं काय सुचवायचं आहे हो? त्यांच्यासमोर हात टेकल्यासारखा मी चिडक्या आवाजात म्हणालो, सोनालीचा खून मीच केला आहे असं? मला सांग, सोनालीला शेवटचं असं तू केव्हा भेटला होता? माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत पाटलांनी विचारलं. मधुलिकाचा खून झाला त्या रात्री. कुठं? मधुलिकाच्याच बंगल्यावर. सोनालीबरोबर तीच माझी पहिली आणि शेवटची भेट होती. म्हणजे शुक्रवारच्या रात्रीनंतर सोनालीशी तुझी पुन्हा भेट झालीच नाही? नाही हो. खरं बोलतोय का तू? अगदी खरं सांगतोय. पाटलांनी आपल्या शेजारीच उभ्या असलेल्या सब इन्स्पेक्टरला खूण केली. सब इन्स्पेक्टर खोलीतनं बाहेर पडला. थोड्या वेळानं जेव्हा तो परत आला तेव्हा त्याच्याबरोबर रमेश सोळंकी होता. मी पाहिलं, रमेश सोळंकीचा चेहरा कमालीचा उतरलेला दिसत होता.
त्याच्या चेहऱ्यावरचा रुबाब कुठल्या कुठे नाहीसा झाला होता. तो कमालीचा खचून गेला होता. पत्नीच्या मृत्यूचा त्याला जबरदस्त धक्का बसलेला असावा. या साहेब या, बसा, पाटील नम्र स्वरात म्हणाले. रमेश सोळंकी एखाद्या यंत्रासारखा येऊन माझ्या शेजारच्या खुर्चीत बसला. तुम्हाला इथं यायचा त्रास दिला त्याबद्दल सॉरी, पाटील पुन्हा नम्र स्वरात म्हणाले. पण सोळंकी साहेब, मी काय तुमचा जास्त वेळ घेणार नाही आहे. रमेश सोळंकी काहीही न बोलता गप्प राहिला. तुम्ही याला ओळखता का? पाटलांनी माझ्याकडे इशारा करत सोळंकीला विचारलं. रमेश सोळंकीनं मान वर करून एक उडती नजर माझ्याकडे टाकली आणि मग हलक्या आवाजात म्हणाला, हो मी ओळखतो, हे विक्रम राजे आहेत. यांच्याच फ्लॅटमध्ये माझ्या पत्नीचा नाही एवढ्या तुमच्या पत्नीची आणि याची भेट झाली का? हो झाली होती. कुठं आणि केव्हा झाली? पाटलांनी माझ्याकडे तीक्ष्ण नजरेनं बघत सोळंकीला विचारलं. काल रात्रीच झाली होती, 11च्या सुमाराला. फोनवर झाली होती होय? हो. तुम्हाला कसं काय माहिती? माझ्या बंगल्यातल्या हॉलमध्ये जो फोन आहे त्याचंच पॅरलल कनेक्शन बेडरूममध्ये सुद्धा आहे. एका ठिकाणी फोन करण्यासाठी मी बेडरूममधल्या फोनचा रिसिव्हर उचलला होता. त्याचवेळी माझ्या कानात सोनाली आणि विक्रम साहेबांचा आवाज पडला. सोनाली हॉलमधल्या फोनवरून त्यांच्याशी बोलत होती. त्यांचं थोडंसं संभाषण मी ऐकलं होतं, कारण ते बोलतायत म्हटल्यावर मी रिसिव्हर परत क्रेडलवर ठेवून दिला होता. काय संभाषण ऐकलं होतं तुम्ही त्यांचं? सोनाली विक्रम साहेबांच्या बरोबर भेटीची वेळ ठरवत होती. मग त्या भेटीच्या जागेचा बिगेचा उल्लेख नाही केला त्यांनी. केला असेल पण मी नाही ऐकला. मग तुमची पत्नी विक्रमला कशासाठी भेटणार होती? नाही काही कल्पना नाही मला, कारण पत्नीच्या व्यक्तिगत गोष्टीत मी कधीच दखल देत नव्हतो. मग काल रात्री तुमची पत्नी जेव्हा विक्रमला भेटायला त्याच्या फ्लॅटवर जाण्यासाठी बाहेर पडली तेव्हा तुम्ही कुठं होता? मी माझ्या बेडरूममध्ये झोपलो होतो. दिवसभराच्या टेन्शन्समुळे मी रोज झोपेची गोळी घेऊन झोपतो, त्यामुळे ती कधी बाहेर पडली मला कल्पना नाही. मग शेवटचं तुम्ही तुमच्या पत्नीला कुठं आणि केव्हा बघितलं? साधारण पहाटे 3च्या सुमाराला विक्रम साहेबांच्या फ्लॅटवर. थँक्यू व्हेरी मच सोळंकी साहेब. आपले प्रश्न संपताच पाटील म्हणाले, सोळंकी साहेब तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल आभार. आपण आता जाऊ शकता. शक्यतो आम्ही आपल्याला पुन्हा त्रास न द्यायचा प्रयत्न करू. रमेश सोळंकी उठला आणि एकही शब्द न बोलता किंवा कुणाकडेही न बघता बाहेर पडला. रमेश सोळंकी जाताच पाटील पुन्हा माझ्याकडे वळले. रमेश सोळंकीने काय सांगितलं ते तू ऐकलं ना? हो ऐकलं की. अजूनही तुझं हेच म्हणणं आहे का शुक्रवार रात्रीनंतर तू सोनालीला पुन्हा कधी बघितलं नाही? हो. काय हो म्हणतो? अहो मी अजूनही हेच सांगतोय की शुक्रवारी रात्रीनंतर सोनालीला मी जिवंत असं पुन्हा पाहिलं नाही. म्हणजे रमेश सोळंकी खोटं बोलत होता असं तुला म्हणायचं आहे? नाही, तो खरं बोलत होता आणि मी सुद्धा खरंच बोलतो आहे. सोनालीनी काल रात्री मला फोन केला होता हे खरं आहे. रात्री 11:30 वाजता बांद्रा स्टेशनवर भेटायचंही आमचं ठरलं होतं, पण ती तिथे आलीच नव्हती. का नाही आली ती? अहो तर ते मला काय माहिती. मग तू ते जाणून घ्यायचा प्रयत्न नाही केला का? केला होता. रात्री 12:30 वाजता मी तिच्या बंगल्यावर तिला फोन केला होता, पण तिने कानावर साफ हात ठेवले होते. 11 वाजता मला फोन करून भेटीची वेळ ठरवली होती. ही गोष्टच तिने सरळ नाकारली होती पाटील साहेब. आणि तरीसुद्धा ती एवढ्या रात्री तुझ्या फ्लॅटवर आली. हो ना, कमाल आहे का नाही? कमाल तर आहेच पाटील साहेब. मग तू ही टेलिफोनची गोष्ट आम्हाला पहिल्यांदाच का नाही सांगितली? कारण मला ती फारशी महत्त्वाची वाटली नव्हती. का वाटली नव्हती तुला? हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे सोनालीशी माझी भेट झालेली नव्हती, त्यामुळे तिला माझी एवढी अर्जंट भेट का हवी होती ते मला समजलं नव्हतं. दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे तिने मला फोनच केला नव्हता असं तिचं म्हणणं आहे. तुला काय वाटतं? नाही म्हणजे सोनाली खोटं बोलत होती का खरोखर तिने तुला फोन केला नव्हता? ती खोटं बोलत होती. फोनवरचा तिचा आवाज मी ओळखला होता आणि नंतर तिचं माझ्या फ्लॅटवर येणंही हेच सिद्ध करतं की फोन सोनालीनीच केलेला होता. मग ती खोटं का बोलली बरं? गॉड नोज. आता तुला कशासाठी भेटायचं होतं? गॉड नोज. अरे सगळं काही देवाला माहिती आहे का? तुला काहीच माहिती नाही का? मी गप्प राहिलो.
तू काहीतरी अंदाज केला असेल ना, तुझे तर अंदाज पण लय मोठे करामती असतात. हे बघा, मला कल्पना आहे की हे तुम्ही सगळं माझी टर उडवण्याच्या हेतूनं बोललेले आहात. तरी सांगतो की सोनालीने फोन करून माझ्याशी जी भेट ठरवली होती त्याचा संबंध शुक्रवारी रात्री मधुलिकाच्या बंगल्यातल्या त्या बेडरूममधून वर्तमानपत्राचा जो अर्धा अंक गायब झाला होता त्याच्याशी असावा आणि त्या संदर्भात काहीतरी सांगण्यासाठी तिला माझी भेट घ्यायची होती. अरे तू त्या गायब झालेल्या अर्ध्या वर्तमानपत्राला लयच महत्त्व देतोय. पाटील साहेब, दिसायला ही गोष्ट तशी क्षुल्लक वाटती आहे, पण ज्या पद्धतीनं तो अंक तिथून गायब झाला होता ना, ती पद्धत फार रहस्यमय आहे. पाटील क्षणभर काही बोलले नाहीत. मग त्यांनी आपल्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये हात घालून अनेक घड्या घातलेला एक वर्तमानपत्राचा अंक बाहेर काढला आणि माझ्यासमोर ठेवला. हा मिळाला आम्हाला सोनालीच्या पर्समध्ये. पाटील म्हणाले. मी तो अंक उघडून पाहिला. न्यू इंडिया टाइम्सच्या अंकाची बाहेरच्या बाजूची ही 3-4 पानं होती जी शुक्रवारच्या रात्री मधुलिकाच्या बंगल्याच्या बेडरूममधनं गायब झालेली होती. अंकाच्या पहिल्या पानावर सायनला जी 5 मजली इमारत कोसळली होती तिची ठळक मथळ्याखाली सचित्र बातमी छापली होती आणि शेवटच्या पानावर शब्दकोड्याची चौकट छापलेली होती. शब्दकोड्याच्या चौकटीत अनेक शब्द लिहिले होते आणि चौकटीच्या आजूबाजूला कितीतरी वेळा कौशलचं नाव लिहिलेलं होतं. या चौकटीत जे काही लिहिलं आहे ना ते कौशलच्या हस्ताक्षरात लिहिलं आहे. आम्ही चेक केलं आहे ते. पाटील मला म्हणाले. पाटील साहेब, मी काहीशा गोंधळलेल्या स्वरात म्हणालो. अहो, हा तर शनिवारचा अंक आहे. तू येडा आहे का तू? पाटील माझं बोलणं झटकून टाकत म्हणाले. मधुलिकाचा खून शुक्रवारी रात्री झाला होता. हा वर्तमानपत्राचा अंक मधुलिकाच्या बेडरूममधनं शुक्रवारी रात्री गायब झाला होता. मग तो शनिवारचा अंक कसा असू शकेल? शनिवारचं वर्तमानपत्र तिथं शुक्रवारी कसं जाईन? अहो, असं काय करताय पाटील साहेब? अंकावरची तारीख बघा ना. ज्या इमारतीच्या दुर्घटनेची बातमी त्यात छापली आहे ती इमारत शुक्रवारी सकाळी 10च्या सुमाराला कोसळली होती. आता मला सांगा, शुक्रवारी सकाळी 10 वाजता कोसळलेल्या इमारतीची बातमी शुक्रवारच्याच अंकात कशी काय छापली जाऊ शकेल? पाटलांनी माझ्या हातातनं वर्तमानपत्र घेतलं आणि मोठ्या बारकाईनं बघायला लागले. 5 मिनिटं निरीक्षण केल्यावर त्यांच्याही चेहऱ्यावर गोंधळल्याचे भाव उमटले. आता हे आणखीन काय भानगड आहे बाबा? स्वतःशीच बोलावं तशा स्वरात ते बडबडले. त्याचवेळी फोनची रिंग वाजली. रिसिव्हर उचलून कानाला लावत पाटील उद्गारले. हा, हॅलो. पलीकडून काहीतरी चांगली बातमी सांगितली गेली असावी, कारण पाटलांचा चेहरा उजळल्यासारखा झाला होता. व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्याला ताबडतोब इथं घेऊन या. एवढंच बोलून त्याने रिसिव्हर क्रेडलवर ठेवला. मी काहीशा उत्सुकतेनं त्यांच्याकडे बघत होतो. रोहितला अटक केली बरं का? माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह जाणून पाटलांनी माहिती पुरवली. अटक केली? कुठे? अहो, त्याच्या प्रेयसीच्या नायनाच्या घरी. तो तिला भेटायला आलता. आज ना उद्या तो तिथं येणार याची आम्हाला खात्री होती, म्हणून आमचा एक माणूस नायनाच्या घरावर पाळत ठेवून होता. आता त्यात एवढं खुश होण्यासारखं काय आहे? पाटलांच्या आनंदाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत मी म्हणालो. त्याला अटक केल्यामुळे तो खुनी आहे हे थोडं सिद्ध होणार आहे. माझं पुरतं बोलणं ऐकून घ्या रिपोर्टर साहेब, मग आपली अक्कल पाजाळा. पाटील कुत्सित स्वरात म्हणाले. बरं, बोला. रोहितला अटक केली ना तेव्हा त्याच्या अंगावर एक राखाडी रंगाचा कोट होता आणि पाटील मुद्दाम क्षणभर थांबले. मग एका शब्दावर जोर देत म्हणाले, त्या कोटाच्या बाहेरच्या बाजूचा एक खिसा गायब होता. आणि तू जो फाटलेला खिसा आमच्या ताब्यात दिलाय तो पण राखाडी रंगाचाच आहे. याच्यावरनं हे सिद्ध होतं का ज्या आगंतुकाबरोबर तुझ्या फ्लॅटमध्ये मारामारी झाली तो रोहितच होता आणि त्यानेच सोनालीचा खून केलाय. मी एकदम गप्प झालो. म्हणजे रोहितला निरपराधी समजण्यात माझी चूक झाली होती काय? मधुलिकाचा खूनही रोहितनीच केला असावा का? मी मनातल्या मनात विचार करत होतो. आता मला एकच भीती वाटत होती, रोहित इथे येण्यापूर्वीच पाटील मला इथून कटवतील का काय याची. पाटलांनी तसं केलं तर रोहित काय सांगतोय ते मला कळणारच नव्हतं. पण पाटलांनी तसं काही केलं नाही. कदाचित त्यांना अजूनही माझी गरज असावी.
पाटील आणि मीही काहीशा उतावीळपणे रोहितची वाट बघत होतो. थोड्याच वेळात रोहितला तिथे आणण्यात आलं. त्याचा अवतार अगदी बघण्यासारखा झाला होता. त्याच्या अंगावरचे कपडे 1-2 ठिकाणी फाटले होते, केस विस्कटले होते, चेहरा काहीसा सुजल्यासारखा दिसत होता. बहुतेक अटक होताना पोलिसांची त्यांनी झटापट केलेली असावी. मागचा अनुभव लक्षात घेता सावधगिरी म्हणून पोलिसांनी त्याचे हात बेडीतच जखडले होते. बस. पाटलांनी गंभीर स्वरात त्याला आदेश दिला. रोहित निमूटपणे माझ्या शेजारच्या खुर्चीत बसला. क्षणभर त्याची नजर माझ्या नजरेला भिडली, पण लगेच त्यांनी माझी नजर टाळली. उतरलेल्या चेहऱ्यानं तो खाली बघायला लागला. पाटील कठोर आवाजात त्याला म्हणाले, हे बघ, जे काय तुला विचारलं जाईल का नाही त्याचं मला खरं उत्तर हवंय. खोटं बोलायचा प्रयत्न केला, मी अजिबात दया माया दाखवणार नाही. पण खरं बोललास तर तुला फारसा त्रास होणार नाही याची मी गॅरंटी देतोय. रोहितने नुसतीच होकारार्थी मान डोलावली. शनिवारी रात्री तो विक्रमबरोबर इथं येणार होता, पळून का गेला तू? मी घाबरलो होतो. रोहित वर न बघता म्हणाला. पोलीस कोठडीत ठेवणार ह्या कल्पनेनंच मी खूप घाबरलो होतो. पण असं पळून जाणं हे काय फार शहाणपणाचं काम नव्हतं ना? हो, मला नंतर माझ्या त्या मूर्खपणाची जाणीव झाली होती. म्हणूनच काल रात्री मी विक्रम साहेबांच्या फ्लॅटवर गेलो होतो. अरे त्याऐवजी तू पोलिसांच्याकडे यायला पाहिजे होतं. पोलीस मला मारतील अशी मला भीती वाटत होती. विक्रम साहेबांकडे जाण्यामागचा माझा हेतू एवढाच होता की त्यांच्यामार्फत जर मी पोलिसांच्या स्वाधीन झालो असतो तर पोलीस माझ्याशी नरमाईनं वागले असते. मी फार सामान्य माणूस आहे हो साहेब. आणि सामान्य माणसाशी, विशेषतः ज्याच्या पाठीशी कोणी नसतं अशा माणसाबरोबर पोलीस किती कठोरपणानं वागतात याची मला कल्पना आहे साहेब. विक्रम साहेब मला भले गृहस्थ वाटले होते. ते मला मदत करायला तयार असतील याची मला खात्री वाटत होती. म्हणून मी सरळ पोलिसांच्याकडे न येता विक्रम साहेबांच्याकडे गेलो होतो. अरे पण तुम्ही समजताना तेवढे पोलीस वाईट नसतात. रोहित गप्प राहिला. पुढं बोल. काय बोलू? अरे विक्रमच्या फ्लॅटवर गेल्यावर काय घडलं ते सांग की. काल रात्री मी गेलो होतो विक्रम साहेबांच्या फ्लॅटवर. दार बंद होतं म्हणून दारावरची बेल दाबली, पण आतून उत्तर नाही आलं काही. बेल बंद असावी असं समजून मग मी दारावर थाप मारली तर धक्क्याने दार उघडलं गेलं. मी आत शिरलो, पाहिलं तर ती स्त्री आत मरून पडलेली होती. मी घाबरलो एकदम. मला वाटलं आत्ता मला जर इथे कोणी बघितलं तर ह्या खुनाचा आरोपसुद्धा माझ्यावर येईल, म्हणून मग मी तिथनं बाहेर पडायचा निर्णय घेतला. मी परत जायला वळालो होतो, तेवढ्यात मला कोणीतरी जिना चढून वर येत असल्याचा आवाज आला. मी पटकन त्या फ्लॅटमधला दिवा विझवून टाकला आणि दाराच्या आड येऊन उभं राहिलो. मला वाटलं होतं की वर येणारी व्यक्ती त्या इमारतीत राहणारी दुसरी कोणीतरी असेल आणि मग ती गेली की फ्लॅटमधनं बाहेर पडायचं असं मी ठरवलं. पण ती व्यक्ती दारात येऊन उभी राहताच ते विक्रम साहेब आहे ते माझ्या लक्षात आलं. अगोदरच मी खूप घाबरलो होतो आणि त्यात समोरच विक्रम साहेबांना बघितलं. आणखीनच गोंधळलो मी. अशा वेळी त्यांनी मला तिथे बघितलं तर ते मला कोणी समजतील, मला कसली मदत करणार नाहीत नंतर असं वाटलं. म्हणून मग त्यांनी दिवा लावायच्या आत त्यांना धक्का मारून मी पळायचा प्रयत्न केला. मग विक्रम साहेबांनी मला पकडायचा प्रयत्न केला. त्याच प्रयत्नात त्यांच्याशी माझी झटापट झाली. त्यांच्या तावडीतून सुटून पळून जाण्यात मी यशस्वी झालो, पण माझ्या कोटाचा खिसा फाटून तो विक्रम साहेबांच्याच हातात राहिला. तिथून बाहेर पडलो. कितीतरी वेळ इकडे तिकडे भटकत राहिलो. खूप घाबरलो होतो. काय करावं ते सुचत नव्हतं. ह्या परिस्थितीत मला कोणाच्या तरी आधाराची गरज होती. म्हणून मग मी गेलो नयनाच्या घरी आणि तिथे गेल्याबरोबर पोलिसांनी मला. म्हणजे सोनालीचा खून तू केला नाही असं तुला म्हणायचे का? कोण? सोनाली कोण हो? विक्रमच्या फ्लॅटवर जिचा खून झाला ना ती स्त्री. इन्स्पेक्टर साहेब माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं शपथ घेऊन सांगतो मी कोणाचाही नाही खून केला हो. म्हणजे मधुलिकाच्या खुनाचा आरोप पण तू ना करतोय? खरं सांगतो साहेब, मधुलिकाचा खूनसुद्धा मी नाही केला. तिच्या खुनाशी माझा काही संबंध नाही. आणि रघुनंदन जोशीचा खून? अहो नाही हो, नाही. रघुनंदन जोशी नावाच्या कुठल्या माणसाला मी ओळखत पण नाही. पाटलांनी एक दीर्घ निश्वास सोडला. काही क्षण ते रोहितकडे तीक्ष्ण नजरेनं बघत राहिले. मग कर्कश आवाजात म्हणाले, हवालदार याला लाकअपमध्ये टाका.
थोडा वेळ जेलची हवा खाल्ल्यावर कदाचित त्याचं डोकं थोडं ताळ्यावर येईल. पोलिसांची खोटं बोलल्यावर काय परिणाम होतो ते त्याला समजायलाच पाहिलं आता. हवालदारानं रोहितचं मानगूट पकडलं, त्याला खुर्चीवरनं उठवलं. रोहित कातर नजरेनं माझ्याकडे बघत होता. का कोण जाणे, पण रोहितनं सांगितलेल्या हकीकतीवर माझा विश्वास बसला होता, म्हणून त्याची ती नजर बघून माझं मन भरून आलं होतं. घाबरू नकोस रे, घाबरू नकोस. त्याच्याकडे बघत मी त्याला आश्वासन दिलं. पोलीस तुला फार काळ कोठडीत बंद करून ठेवू शकणार नाहीत. आज संध्याकाळपर्यंत त्यांना तुला सोडावंच लागेल. याच्या बापाचं राज्य आहे ना इथं, पाटील म्हणाले. हवालदारानं जवळजवळ ढकलतच रोहितला खोलीतनं बाहेर काढलं. रोहित जाताच मी पाटलांकडे वळून म्हणालो, माझ्या बापाचं राज्य नाही आहे हे मलाही माहिती आहे, पण एखाद्या निरपराध माणसावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी जी शक्ती लागते ना, ती माझ्यात नक्की आहे. म्हणजे हा पोरगा निरपराधी असं तुला वाटते? पाटील साहेब, नुसतं वाटत नाही, माझी पूर्ण खात्री आहे. भ्रम आहे तुझा, भ्रम. तुम्हाला असं वाटणं हा तुमचा भ्रम आहे पाटील साहेब. जाऊ दे, तुम्हाला मला आणखीन काही विचारायचं आहे? नाही, आता तरी काय नाही, आता तू जाऊ शकतो. आणि मी पाटलांच्या खोलीतनं बाहेर पडलो. श्रोते हो, हा होता भाग 10. भाग 11 म्हणजेच शेवटचा भाग, पर्याय ह्या कादंबरीचा. उद्या, तोपर्यंत नमस्कार मित्रो.